मोठ्याने बोल ना. बरं आहे. जोरात बोल. करायचे मस्त दाढी करून द्या बसा. पाणी मारला, साबण लावला, वस्त्र माझ्या हाती, गिऱ्हाईक माझ्या खुर्चीमध्ये, मस्त गुळगुळीत दाढी करतो का? काय राव बरं आहे का? म्हणजे सकाळचे दंताने झालं पाहून येतो गिऱ्हाईक. अरे याने तर माझं गिऱ्हाईक घेतलं. मोठ्याने बोल. आता मी मोठ्याने बोल. अरे 20 रुपयाची दाढी 15 रुपयाला. ऐकलं का मंडळी? 20 रुपयाची दाढी 15 रुपयाला. काय 20 रुपयाची दाढी 15 रुपयाला? हॅलो 20 रुपयाची दाढी 15 रुपयाला. पाणी मारलं, साबण लावला, वस्त्र माझ्या हाती, गिऱ्हाईक माझ्या खुर्चीमध्ये. काय चाललं मला? दाढी मी बरं 10 रुपयाची दाढी 15 रुपयाला केली आपण बघतोच. बापरे माझं गिऱ्हाईक घेतलं. आता मी 15 रुपयाची दाढी 10लाच करतो. 15 रुपयाची दाढी 10 रुपयाला. ऐकलं का मंडळी? 15 रुपयाची दाढी 10 रुपयाला. 15 रुपयाची दाढी 10 रुपयाला. होय बसा. आणि मारलं, साबण लावला, वस्त्र माझ्या हाती, गिऱ्हाईक माझ्या खुर्चीमध्ये. बरं काय चाललंय? बरं आहे ना? अरे याने तर माझं गिऱ्हाईक घेऊन अरे अर्धी दाढी पण मीच केली, पाणी पण मीच मारलं, साबण पण मीच लावलं. याने माझं गिऱ्हाईक घेतलं. अरे 10 रुपयाची दाढी 5 रुपयाला. ऐकलं का मंडळी? 10 रुपयाची दाढी 5 रुपयाला. 10 रुपयाची दाढी 5 रुपयाला. हा 5 रुपयाला. पाणी मारलं, साबण लावला, वस्त्र माझ्या हाती, गिऱ्हाईक माझ्या खुर्चीमध्ये. मग तब्येत पाणी बरं आहे का? माझं गिऱ्हाईक घेतला बघतोच. बापरे याने 10 रुपयाची दाढी 5 रुपयाला केली. आता मी 5 रुपयाची दाढी फुकटच करतो. 5 रुपयाची दाढी फुकट. ऐकलं का मंडळी? 5 रुपयाची दाढी फुकट. हॅलो 5 रुपयाची दाढी फुकट. होय बसा. आणि मारलं, साबण लावला, वस्त्र माझ्या हाती, गिऱ्हाईक माझ्या खुर्चीमध्ये. मस्त गुळगुळीत दाढी करतो झकास. झाली. रोज आता याच्याजवळच दाढी करायची. मस्त फुकटमध्ये दाढी. श्रावण आला हसरा नचरा जरासा लाजरा सुंदर साजिरा. श्रावण आला तांबूस कोमल पाऊल टाकीत. तांबूस कोमल पाऊल टाकीत. भिजल्या मातीत श्रावण आला. टेस्ट केलं नाही. त्यानिमित्तानं त्यांना शतक म्हणजे शंभरचा एक गठ्ठा. दशक म्हणजे 10-10चे गठ्ठे. म्हणजे 137 नाही इथे कसं बोलायचं नाही. विचार सुद्धा काही पडले तर याला आपण बोलायचं नाही. आता आजचं रेड डॉट छोटे. रेड नाही त्यांनी चॉकलेट. आता किती झालं सर्व 129.
वेगळे काढले, परत सण वगैरे वेगळे काढून त्यांनी स्वतः केलेलं. ते वर्ड बास्केट मुलांना एक एक शब्द उचलायला लावून ते रीडिंग करतात. इथंच केलं का रेडीमेड आहे? नाही बनवले. नमस्कार सर, हा आहे शब्द कोड्यांचा गेम. इथे शब्द तयार करणार आहोत. पहिला शब्द आहे वरचा तयार होतो. नाव काय? इथं रेड कलर आहे, इथं रेड कलरचे सगळे झाकण जमा करायचे, इथे ग्रीन आणि व्हाईट अरेंज करायचे. तर मग 9 + 1 10. तर त्याला बाहेर काढायचं. तर मग ही इकडे येईल आणि 14 + 14 20. तर आता त्याला बाहेर काढायचं. तुम्ही करा. मी करू. हां, आता 22 + 12 34. छान. पॉईंट ठेवायचा आहे. मुलांचं सुंदर. या वर्षाच्या शेवटी का असे ना, वर्षाचा समारोप जो असतो त्यामध्ये वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांच्या काही ॲक्टिव्हिटीज केलेल्या असतात. त्याच्या एक्झिबिशन समयी उपस्थित असलेल्या आणि या प्रदर्शनामध्ये खास करून विद्यार्थ्यांचे चांगला असं केलं त्याबद्दल आपण काळावरून केलं पाहिजे. त्याचे हावभाव फार छान होते. हा म्हणतो काय चाललं, भाजी काय, भाजी कशी, लोकांसारखे गप्पा मारत दिसले, छान वाटलं. परंतु त्यांनी 5 रुपये कमी केले म्हणून तू केले पाहिजे, त्यांनी केले पाहिजे म्हणून तू केले पाहिजे, हे असा बिझनेस नसतो. स्वस्त देऊन लोकांनी तुम्ही बिझनेस करू शकत नाही. तुम्ही काय होणार, दिवस होणार आहे का नाही. तुम्ही समाजसेवा करायला लागणार आणि एक दिवस असेल तुम्हालाच कोणी काही जेवायला लागणार, बरोबर का नाही. म्हणून काय करायचं, तो 20 घेतो ना तर तू 25 घे. पण मग तो 20 मध्ये जे देतो ना त्याच्यापेक्षा चांगलं 25 मध्ये द्यायचं. क्वालिटीला महत्व द्यायचं. लक्षात. तो जर साबण लावत असेल ना साधा, तर तू चांगल्या क्वालिटीचं साबण आहे की नाही. तुझं ट्यूब क्रीम जो लावत असेल ना, तू चांगल्या क्वालिटीचं लावायचं. तुझं सगळं छान डेकोरेटिव्ह करायचं. आलं लक्षात. त्याला एसी लावायचा. याचा एसी नसेल 20 वाटत एसी राहील. शेवटी कसं असतं, कोणताही बिझनेस करायचा असतं तुम्हाला, क्वालिटी फार महत्वाची असते. ती क्वालिटीवर लोक तुझ्याकडनं आंबोळूनही देतील. त्याच्याकडे स्वस्त राहिलं तर जवळचही जाणार नाही. आलं लक्षात. तर हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून स्किल डेव्हलपमेंट म्हणून नरेंद्र मोदींनी जे काही कन्सेप्ट आणलेली आपल्या देशात, बाहेर देशात विद्यार्थी शिकायला गेल्यानंतर अमेरिकेसारख्या देशामध्ये शिकत असताना त्यांना 1-2 वर्ष शिक्षण झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी जॉब करावा लागतो.
आणि त्या जॉबचे पैसे कमवूनच त्यांना त्याचा उदरनिर्वाह करावा लागतो. तशी परिस्थिती या काळात आपल्या देशात पण चालू होणार आहे. आणि म्हणून जे काही छोटे छोटे स्किल डेव्हलपमेंट आलेले याच्यातून तुम्ही आता आपल्या आई वडिलांनी वाटलं पॅरेंट्स आहे त्या निमित्ताने प्रत्येकाला वाटतं आपलं मुलं 10वी झाल्यानंतर कॉमर्स झालं पाहिजे, सायन्सच झालं पाहिजे, डॉक्टरच झालं पाहिजे, बाजूचे सायन्स घेतलं ना आपण सायन्स घेतलं नाही पाहिजे. नाही असं न करता त्याला ज्या क्षेत्रामध्ये आवडतं जे काही तो करू शकतो ते स्किल डेव्हलपमेंटचे भरपूर असे कोर्सेस आहे येणाऱ्या काळात आपल्या शाळेत निश्चित राबवण्यात येणार आहे. आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं उदरनिर्वाहाचं साधन आज 10वी पास झालेला व्यक्ती सुद्धा एखाद्या गोष्टीचं त्याच्याकडे आता प्लंबिंग किती छोटं काम आहे ते प्लंबिंग. खोलो दरवाजे पर्दे करो किनारे, खूटे से बंदी है हवा मिल के छुड़ाओ सारे। आ जाओ पतंग लेके अपने ही रंग लेके, आसमां का शामे आना आज हमें है सजाना। क्यों इस कदर हैरान तू